हॅलो एव्हरीवन. पावनी सोबत नेमकं काय घडणार आहे? विक्रांतीला वाचवू शकेल की नाही हे सगळं जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात ना तुम्ही? नक्कीच असाल. या भागात तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण ती जाणून घेण्याआधी पटापट चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर आता वळूया आपल्या कथेकडे. तुझ्या सवे शतजन्मीचे नाते, भाग 37. रंगाचा फोन आल्यावर राजपूतही त्याच्या ऑफिसमधून निघाला होता. विक्रांत पाहुणीपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही याची जणू खात्री होती त्याला. नाकाबंदी, पोलीस चेकिंग हे सगळं अवॉइड करायला त्याने पावनीला तिथल्या आसपासच्या जागेत पकडून ठेवायला सांगितलं होतं. जेणेकरून विक्रांत दूरवर कुठेतरी शोधत जाईल पण तिथल्या आसपासच्या जागी शोधणार नाही. पण विक्रांत त्याच्या 2 नाही तर 20 पावलं समोर होता. अर्धा तासाचा प्रवास करून विक्रांत आणि हर्षल त्या ट्रॅकरमध्ये दाखवत असलेल्या लोकेशनच्या ठिकाणी पोहोचले. हेच लोकेशन आहे. पण इथे तर टोटल 4 विंग आहेत. नेमक्या कुठल्या बिल्डिंग मध्ये नेलं असेल तिने ते कसं कळणार आपल्याला? त्याची माणसं सगळीकडे असतील तर त्यांना भनक जरी लागली ना आपण इथे आलो आहे आणि त्यांनी पावली सोबत काय करायचं? हर्षल कपाळावर बोटं घासत म्हणाला. तेवढ्यात विक्रांतचं लक्ष तिथून उजव्या साईडला वरती जाणाऱ्या पायऱ्यांकडे गेलं. सकाळी आजीसाहेबांनी तिच्या हातात बांधलेला रक्षा धागा तिथेच पडलेला दिसला. धुळीने माखला होता तो, पण विक्रांतने बरोबर ओळखलं की हा तोच धागा आहे. या बिल्डिंग मध्ये आहे पावनी. नक्कीच इथेच ठेवलाय त्यांनी इथे. विक्रांत तो धागा आपल्या हातात उचलत म्हणाला. हर्षलने फोन करून बाकी सगळ्या सिक्युरिटी गार्ड्सलाही त्या विंगला घेरायला सांगितलं. क्षणाचाही विलंब न करता कमरेला खोचलेली गन हातात घेत विक्रांतने पायऱ्या चढायला सुरुवात केली. प्रत्येक फ्लोअरवर चेक करत होता तो. हर्षलही त्याच्या सोबतच होता. अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग होती ती. मजुरांना राहायसाठी टिनाचे पत्रे टाकून काही ठिकाणी रूम बनवल्या होत्या. पण बऱ्याच दिवसांपासून बहुतेक तिथं बांधकाम बंद पडलं होतं. त्यामुळे मजूर नव्हतेच तिथे. 8व्या फ्लोअरवर पोहोचल्यावर त्यांना अशाच पत्रांनी बनवलेल्या रूम मधून काही आवाज आले. सावधपणे त्या आवाजाचा वेध घेत हर्षल आणि विक्रांतची पावलं त्या रूमकडे सरकत होती. त्या रूमच्या बाहेर पहारा देत असलेल्या 2 गुंडांकडे लक्ष जाताच त्यांना खात्री पटली की पावनीला तिथेच ठेवलं आहे. बस आता वेळ होती ती ऍक्शन मोड मध्ये यायची. हळूच मागच्या बाजूला जात हर्षल आणि विक्रांतने त्या दोन्ही गुंडांचं तोंड आवळत मागून त्यांच्या डोक्यावर प्रहार केला तर ते दोन्ही खाली पडले. सेम त्या विंगला पॅरलल असलेल्या विंग्सच्या फ्लोअरवर सूरज आणि इतर गार्ड्स लपून बसले होते. हर्षलने इशारा करताच केबलच्या साहाय्याने ते सगळे या बिल्डिंगच्या 8व्या फ्लोअरवर आले आणि त्या रूमला चहू बाजूंनी घेरलं. पत्र्याचं दार असलेल्या त्या रूमला काल लावून विक्रांत आज पावनी असल्याचा अंदाज घेत होता. तोच त्याच्या कानावर जगदीश राजपूतचे शब्द पडले. माझ्या मुलीची जागा घेऊन त्या घरात पाय ठेवलास ना तू. तुझं प्रेतही त्या घरातून बाहेर पडणार नाही याची व्यवस्था केली आहे मी. इथल्या इथेच विल्हेवाट लावणार तुझी. तुझं नख सुद्धा तुझ्या नवऱ्याच्या हाती लागणार नाही. बोलून राजपूत गडगडाटी हसला. माझ्या मुलीला जेलमध्ये टाकलं तुझ्या त्या विक्रांतने. 7 दिवस जेलमध्ये राहिली माझी तानिया. त्या 7 दिवसांचा हिशेब विक्रांतला त्याचं अख्खं आयुष्य मोजून द्यावा लागेल. तडफडत राहील तो तुझ्यासाठी आयुष्यभर, जसा त्याच्या आई वडिलांसाठी तडफडला. कारखानिसांच्या घरात कधीच सुख नांदू देणार नाहीये मी. त्या घरातले 2 जण संपल्यावर आणखी तिसऱ्याचा खूनही बहुतेक माझ्याच हाताने लिहिला असेल. राजपूतच्या तोंडून ते शब्द ऐकून विक्रांतला धक्काच बसला. दोघांचा खून? म्हणजे आई बाबा? त्याच्या तोंडून हलकेच आई बाबा शब्द बाहेर पडले. त्याने जर बऱ्या बोलाने माझ्या मुलीसोबत लग्न केलं असतं ना तर सोडून दिलं असतं मी त्याला. पण नाही, तोही शेवटी त्याच्या बापाचंच रक्त. आणि त्याच्या बापाने माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. रड रड रडवलं तिला आणि आता तेच काम तो करतोय, माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करून. माझ्या बहिणीचा बदला घेत त्याच्या बापाला तर केव्हाच संपवलं मी आणि त्याच्यासोबत त्याच्या आईलाही. आता तुला संपवून माझ्या मुलीचा सुद्धा बदला घेणार. तेवढं बोलून राजपूत पुन्हा एकदा मोठमोठ्याने हसला, पण शेवटचा. कारण दुसऱ्या क्षणाला विक्रांतची बंदूक त्याच्या डोक्यावर ताणल्या गेली होती. अगदी अनपेक्षितपणे राजपूतने वळून पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. दिवसा तारे दिसणं काय असतं याचा अनुभव घेत होता तो. एवढा घाबरला होता की पॅन्ट सुद्धा ओली झाली त्याची. भीतीने डोळे पांढरे पडले.
विक्रांतच्या रूपात त्याला साक्षात त्याचं मरण समोर दिसत होतं. यमराज दिसत होते. त्याने हळूच आजूबाजूला नजर फिरवली तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गार्ड्सच्या डोक्यावर विक्रांतच्या माणसांनी बंदूक धरल्या होत्या. पावनीला किडनॅप करण्याची घोडचूक तर राजपूतने केली, पण आज त्याने त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या पापाचा कबुली जबाबही देऊन टाकला होता. विक्रांतने इशारा करताच हर्षलने पटकन समोर जाऊन पावनीचे हातपाय सोडले. तिच्या तोंडावर बांधलेला कापडही काढला. जोरजोराने श्वास घेत होती ती. अंगाची थरथर होत होती. जगदीश राजपूतने विक्रांतच्या आईबाबांना मारलं हा तिच्यासाठी सुद्धा खूप मोठा धक्का होता. आधीच मागच्या 1.5-2 तासांपासून प्रचंड घाबरलेली, धक्क्यात होती ती, आणि त्यात हा नवा गौप्यस्फोट. विक्रांतने हात समोर करताच ती तेवून त्याला बिलगली. विक्रांतच्या रूपाने राजपूतला आपलं मरण समोर दिसत होतं. आपण आपल्या आई वडिलांना ऍक्सिडेंटमध्ये गमावलं हाच समज होता त्याचा आजवर. पण नाही, तो ऍक्सिडेंट नव्हता, तो मर्डर होता. जगदीश राजपूतने करवलेला. विक्रांत थरथरल्या ओठांनी राजपूतच्या तोंडून कसं त्याचं नाव उच्चारलं गेलं. तसं विक्रांतने त्याच्या डोक्यावर रोखलेली गन खाली करत एक जोरदार मुक्का मारला त्याच्या तोंडावर. यू बास्टर्ड, यू किल माय पॅरेंट्स. तुला सोडणार नाही मी. विक्रांतचा आवाज सगळीकडे घुमला. आजवर कधीच कोणीच त्याला एवढ्या रागात पाहिलं नसेल. डोळ्यात राग तर असा जसा डोळ्यांच्या अग्नीने तो त्या राजपूतला जळून भस्म करेल. आय विल नॉट स्पेअर यू, बोलत विक्रांतने त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवायला सुरुवात केली. त्याच्या रागाचा ज्वालामुखी फुटला होता. फक्त 7 वर्षाचा होता तो जेव्हा माधवी आणि अभय गेले. विराज तर बिचारा काही कळण्या एवढाही मोठा नव्हता. त्या घटनेने विक्रांतला अंतर्बाह्य बदलवून टाकलं. त्याचं बालपण संपवून टाकलं होतं. आजीसाहेब, आबासाहेब, किती यातना झाल्या होत्या त्यांना. त्या सगळ्या गोष्टी आठवून त्याचं रक्त उकळत होतं. राजपूतच्या शरीराचा असा एकही भाग उरला नव्हता जो जखमी झाला नसेल, जिथून रक्त येत नसेल. वेदना असह्य होऊन तो विक्रांतकडे दया याचनेची भीक मागत होता. स्वतःच्या जीवाची भीक मागत होता. पण विक्रांत साक्षात यमदेवाचं रूप घेऊन उभा होता त्याच्यासमोर. विक्रांतचा प्रत्येक प्रहार त्याला मरणाच्या दिशेने लोटत होता. हर्षल, पावनी त्याला थांबायचा प्रयत्न करत होते, पण आज कदाचित राजपूतचा शेवट करूनच थांबणार होता तो. हर्षलदा, हर्षलदा प्लीज थांबा ना यांना. हे जेव घेतील त्याचा आशाने. विक्रांत प्लीज थांबा ना, प्लीज विक्रांत. पावनी हर्षलकडे पाहत रडत म्हणाली. राजपूत सारख्या नीच माणसाचं मरण विक्रांतच्या हाताने नको होतं तिला. हर्षलने समोर जात त्याला कमरेतून पकडलं. विक्रांत सोड त्याला, मरेल तो. हर्षल त्याला आवरण्याचा प्रयत्न करत होता. त्याच लायक आहे तो. आज सोडणार नाही मी त्याला हर्षल. आज जिवंत सोडणार नाही. माझ्या आईबाबांना मारला याने. ज्या यातना त्यांनी सहन केल्यात ना, त्या सगळ्यांचा बदला घेणार मी याच नीच माणसाकडून. हर्षल त्याला आवरायचा प्रयत्न करत होता, पण या क्षणी 100 हत्तींचं बळ अंगात आल्यासारखा तुडवत होता तो राजपूतला. विक्रांत प्लीज स्टॉप. विक्रांत, विक्रांत डोंट स्टॉप, प्लीज स्टॉप. हात हात तुझ्या हातून मारला गेला तर काय होईल याचा विचार कर. विक्रांत ऐक माझं, तुझ्या बाळाची शपथ, तुला पावनीची शपथ, प्लीज स्टॉप. हर्षल म्हणाला तसं राजपूतच्या गळ्यावर कसलेले त्याचे हात सैल पडले. त्याने राजपूतचा गळा सोडला तसा अर्ध मेलेला झालेला राजपूत कसा बसा श्वास घेत खाली बसला. त्याने वळून पावनीकडे पाहिलं आणि तो चालत तिच्या जवळ आला. यातला कोण होता ज्याने तुला बांधून ठेवलं होतं? त्याने जरा बसलेल्या आवाजात विचारलं. त्यावर तिने घाबरतच त्या मगाच्या माणसाकडे बोट दाखवलं. बस झालं. त्या माणसाची सुद्धा ततपप सुरू झाली. आता राजपूत सारखीच आपली हालत होणार म्हणून पाय लटपटायला लागले त्याचे. मैंने कुछ नहीं किया साहब, सच बोल रहा हूँ. मैंने कुछ नहीं किया. ये इसने बोला था. मैं तो सिर्फ दिया हुआ काम कर रहा था साहब. और तुम्हारी बीवी को पूछो, हाथ भी नहीं लगाया उसको. तो हात जोडत विक्रांतकडे पाहत गयावया करत म्हणाला. तिला हात लावला असतास ना तर याच्या पहिले तुझा जीव घेतला असता मी. त्याच्याकडे रागाने पाहत बोलत विक्रांतने आता त्याला तुडवायला सुरुवात केली. तल्लीची तर आधीच खातिरदारी केली होती विक्रांतच्या माणसांनी. एकाच एक अवयव जागेवर नव्हता. सगळ्यांची सगळी हाडं खिळखिळी झालेली. एव्हाना पोलीसही आले होते. हर्षलनेच त्यांना तिथे काय बोलवून घेतलं होतं आणि त्यानंतर काय घडलं ते सांगितलं. शिवाय विक्रांतच्या धाकाने घाबरलेल्या सगळ्यांनी राजपूतने दिलेल्या कबुली जबाबावर शिक्कामोर्तब केलं.
पोलिसांनी हर्षल सोबत बोलून जगदीश राजपूतला आणि तिथल्या सगळ्या माणसांना आपल्या ताब्यात घेतलं. विक्रांत, मी घरी फोन करून पावने ठीक असल्याचं आणि तो तिच्यासोबत घरी पोहोचत असल्याचं कळवलं. खिशातला रुमाल काढून विक्रांतने तिचा चेहरा पुसला. हर्षलने पुढे केलेली पाण्याची बॉटल घेऊन त्याने तिला पाणी पाजलं. तिच्या अंगाची थरथर अजूनही कमी झाली नव्हती. त्याने तिला छातीशी घट्ट कवटाळलं. तिला जवळ घेऊन त्याने बाहेरच्या दिशेला पाहिलं तर पोलीस जगदीश राजपूतला घेऊन चालले होते. कशीबशी पावलं टाकत जात होता तो. विक्रांतच्या प्रहारामुळे धड चालण्याचंही बळ नव्हतं उरलं त्याच्यात. हर्षल, पावनीला या बाजूने खाली घेऊन जा. सामान्य आण करणाऱ्याची लिफ्ट होती ती. त्या दिशेला इशारा करत विक्रांत म्हणाला, तुम्ही पण चला ना माझ्यासोबत. ती त्याचा शर्ट मुठीत गच्च धरत म्हणाली. भीती वाटत होती ती निघून गेल्यावर पुन्हा काही केलं तर. तू हो समोर पावली, मी आलोच. जस्ट वेट फॉर मी. त्याने जबरदस्ती त्याचा शर्ट पावनीच्या हातून सोडून घेतला आणि हर्षलला इशारा करत तिला त्या लिफ्टने खाली न्यायला सांगितलं. ती लिफ्ट बिल्डिंगच्या अगदी अपोजिट साईडला खाली उतरत होती आणि पोलीस राजपूतला समोरच्या बाजूने खाली नेत होते. काहीतरी विचार करत त्याने क्षणभर डोळे बंद केले आणि मग उघडले. जागोजागी जखमी झालेला राजपूत कसाबसा समोर पाय टाकत होता. 8व्या फ्लोअरवरून जेमतेम 7व्या फ्लोअरवर पोहोचला होता तो. बस तेवढ्याच वेळात. अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग असल्याने पायऱ्यांच्या बाजूला फेन्सिंग नव्हतं. पुन्हा एकदा डोळे बंद करून विक्रांतने आपल्या आईवडिलांचा चेहरा आठवला आणि तिथे पडलेला पीव्हीसी पाईप वरून खाली फेकला. तो थेट पायरीवरून गरंगळत राजपूतच्या पायाखाली आला आणि बस बॅलन्स न सांभाळता आल्याने राजपूत 7व्या मजल्यावरून डायरेक्ट खाली कोसळला. हे सगळं एवढ्या लवकर झालं की कुणाला नेमकं काय झालं ते कळलंच नाही. कुठलासा पाईप वरून खाली घरंगळत आला आणि त्याला अडखळून राजपूत खाली पडला. असंच दृश्य तयार झालं तिथे. पोलीस पटापट पायऱ्या उतरून खाली पोहोचले पण तोवर राजपूतचा खेळ खल्लास झाला होता. विक्रांत दुसऱ्या बाजूच्या पायऱ्यांवरून खाली उतरला. पायऱ्यांवरून उतरतानाच इकडच्या तिकडच्या बाजूला उभे असलेले लोक आवाज आलेले त्या दिशेने समोर धावताना दिसले त्याला. विक्रांतने पाहिलं तर पावनी गाडीत बसली होती. भिरभिरत्या नजरेने त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली. डोळे अजूनही तुडुंब भरले होते आणि पापण्या भिजलेल्या. काच बंद असल्याने नक्कीच तिला आवाज गेला नव्हता. अर्धमेलेला राजपूत 7व्या मजल्यावरून डायरेक्ट सिमेंटच्या फ्लोरिंगवर पडल्याने त्याच्या वाचण्याचे चान्सेस शून्य होते. रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तो. त्याने एक दीर्घ श्वास घेत चेहऱ्यावरून तळवा फिरवला आणि मग गाडीत येऊन बसला. तो येईपर्यंत हर्षल पावनी जवळच थांबला होता. दोघांची नजरेनेच काहीतरी देवाणघेवाण झाली. विक्रांत, तू पावनीला घेऊन घरी जा. आजीसाहेब आबासाहेबही काळजीत असतील. मी आलोच काही वेळात. हर्षल म्हणाला तसं विक्रांतने डोळ्यांनीच होकार दिला. हर्षलने समोरच्या बाजूने जाऊन पाहिलं तर जगदीश राजपूत रक्ताच्या थारोळ्यात उलटा पडला होता. पोलिसांनी चेक केलं. श्वास थांबले होते त्याचे. इन्स्पेक्टर कॉन्स्टेबलला विचारत होता तर लंगडतच पायऱ्या उतरताना हा मधातच एका पाईपचा तुकडा आला आणि त्यावरून पाय घसरून खाली पडला, एवढंच त्या कॉन्स्टेबलने सांगितलं. अर्थात त्याच्या नजरेला तेच दिसलं. ऍक्सिडेंटची केस रजिस्टर होणार होती. वाचला असला तरी हॉस्पिटलमध्ये नेऊन जेलमध्येच रवानगी होणार होती त्याची. तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांनीच त्याने विक्रांतच्या आईवडिलांचा ऍक्सिडेंट मध्ये मर्डर करवल्याची जबानी दिली होती. मेल्यानंतरही त्याचा काळा चेहरा जगासमोर येईल याची पूर्ण काळजी घेणार होता विक्रांत. पावनीच्या गाडीवर असलेल्या ड्रायव्हरलाही त्या लोकांनी मारहाण केली होती. गार्ड्स त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेत. पोलिसांची कारवाई सुरू होती. 5व्या मिनिटाला अँब्युलन्स हजर झाली. तिथून आसपास वर्दळीचा परिसर असल्याने जगदीश राजपूतच्या मरणाची बातमी सगळीकडेच वाऱ्यासारखी पसरली. रिपोर्टर, प्रेस सगळेच आले काही वेळात. या सगळ्या प्रकरणात विक्रांत आणि पावनीचा कुठेही उल्लेख होऊ नये म्हणून हर्षलने आधीच कमिशनर साहेबांशी बोलून ठेवलं होतं. अर्थात त्यांनीही त्या गोष्टीला दुजोरा दिला. डोंट वरी मिस्टर हर्षल. या माणसाने जिवंतपणे ऑलरेडी कारखानीज फॅमिलीला बराच त्रास दिलाय. आता त्याच्या मरणाचा काहीही त्रास होणार नाही विक्रांतला आणि त्याच्या फॅमिलीला. डोंट वरी, आय विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. कमिशनर साहेबांनीही आश्वस्त केलं. पुढच्या काही गोष्टींची विल्हेवाट लावायला
हर्षल काही वेळ तिथेच थांबला होता. गाडीत बसल्यावर विक्रांतने पावनीकडे पाहिलं. तिचे श्वास अजूनही नॉर्मल झाले नव्हते. तिचा हात अजूनही थरथरत होता. हे किडनॅपिंग आणि मग विक्रांतच्या आईवडिलांविषयी कळलेलं सत्य. एवढे मोठे दोन धक्के पचवणं तिच्यासाठी नक्कीच सोपं नव्हतं. काही वेळापूर्वीची आपली अवस्था आठवून अजूनही दचकत होती ती. एका क्षणासाठी तर तिला वाटलं की झालं, संपलं सगळं. ती, त्या दोघांचं बाळ, त्यांनी एकत्र पाहिलेली सगळी स्वप्न, सगळं सगळं संपलं. पण नाही. विक्रांत असताना काहीही होऊ देणार नव्हता तो तिला. तिने हृदयापासून दिलेली आर्त हाक अगदी अचूक पोहोचली होती त्याच्यापर्यंत. तो गाडीत बसल्याबरोबर ती त्याच्या बाजूला सरकली. तिचा थरथरता हातावर त्याने हात ठेवला. तिची स्वतःची अवस्था गर्भगळीत होती, पण तरीही तिला स्वतःपेक्षा जास्त विक्रांतची काळजी वाटली. त्याच्या आई-वडिलांबद्दलचं एवढं मोठं सत्य कळल्यावर काय हालत झाली असेल त्याच्या मनाची. ते एकच दुःख दोघांनीही अनुभवलं होतं, पण त्याच्या वेदना फार गहिऱ्या होत्या. त्या पाताळ यंत्री जगदीश राजपूतमुळे नाहक जीव गमावला होता त्या दोघांनी. या जगाचा निरोप घेताना आपल्या लेकरांच्या आठवणीने किती तळमळले असतील ते दोघं. आणि हा विचार करून विक्रांतचं हृदय किती आक्रंदत असेल. आजीसाहेब, आबासाहेब आणि विराजला हे कळल्यावर त्यांना काय वाटेल, तो विचार करून त्याचा हात दाबून ठेवला तिने. त्याच्या डोळ्यात उतरलेलं रक्त आणि त्याचं ते रौद्र रूप अजूनही तिच्या डोळ्यासमोरून हललं नव्हतं. हर्षलने तिची आणि तिच्या बाळाची शपथ घातली म्हणून, नाहीतर आज राजपूतचा जीवच घेतला असता त्याने. तिच्यासाठी तरी तो अजून जिवंत होता. घाबरतच त्याचा शर्ट हातात धरत ती आणखीनच त्याच्याजवळ सरकली. त्याच्या खांद्याला तिने विळखा घातला. विक्रांत, तुम्ही ठीक आहात ना? तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याने फक्त मान हलवून उत्तर दिलं आणि तिला जवळ घेतलं. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तिने त्याचा तळवा आपल्या हातात घट्ट पकडला. स्पर्शातून तिची साथ त्याला सांगू पाहत होती ती. त्याने तिच्या चेहऱ्याकडे, गळ्याकडे नजर फिरवत तिला आणखी कुठे दुखापत तर झालेली नाही ना ते चेक केलं. आर यू ओके? नक्की आणखी कुठे लागलं नाहीये ना तुला? त्याने विचारलं. त्यावर तिने नकारार्थी मान हलवली. विक्रांत, आई बाबांना त्याने त्याने मारलं आणि मला सुद्धा तो आज. बोलताना शब्द सुद्धा अडखळत होते तिचे. शांत हो, तो तिच्या डोक्यावर थापटत म्हणाला. इतक्या लवकर तिच्या डोक्यातून हे सगळं निघून जाणं शक्यच नव्हतं. तिच्यासमोर स्वतःला शांत दाखवायचा प्रयत्न केला तरी त्याच्या मनात मात्र भूकंप उसळला होता. राजपूत सारख्या माणसाला त्याच्या कुकर्माची शिक्षा द्यायला आणखी वाट नव्हता पाहू शकत तो. म्हणूनच आपल्या आई-वडिलांच्या मारेकऱ्याला संपवून न्यायाची वाट न पाहता न्याय खेचून आणला होता त्याने. राजपूत सारख्या माणसाला जगण्याचा काही एक अधिकार नाही. त्याच्या आईवडिलांच्या आधी पहिला बळी तर त्याने स्वतःच्या बहिणीचा घेतलेला होता. त्याने कितीही नाकारलं तरी तिच्या मरणाला फक्त आणि फक्त जगदीश राजपूत स्वतः जबाबदार होता. त्याचा हट्ट, त्याची जिद्द कारणीभूत होती तिच्या मरणाला. तिचा सुद्धा नाहक बळी गेला होता त्याच्या या अशाच राक्षसी स्वभावामुळे. त्यावेळी राजपूतची काळी सावली जर आपल्या घरावर पडली नसती तर आज हसतं खेळतं कुटुंब असतं आपलं. आईवडिलांच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले. एक क्रूर अजगर बनवून त्या नीच माणसाने विक्रांतच्या कुटुंबाचं सुख गिळून टाकलं होतं. तान्ह्या विराजला आणि त्याला पोरकं केलं होतं. आणि आज पावनीच्या बाबतीतही तेच करायला निघाला होता तो. विचारानेच थरकाप उडाला त्याचा. काही वेळापूर्वीची परिस्थिती आठवून तिच्या भोवतीचे त्याचे हात आणखीनच घट्ट झाले. ड्रायव्हरला इशारा करून त्याने गाडी बंगल्याकडे घ्यायला सांगितली. पावनी डोळे बंद करून त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याला बिलगून बसली होती. एका हातात त्याचा शर्ट तर दुसऱ्या हातात त्याचा हात तिने घट्ट धरून ठेवला होता. राजपूतचं हे कारस्थान आणि त्याच्या आई वडिलांच्या बाबतीतचं सत्य आजीसाहेब आणि आबासाहेबांनाही सांगावं लागणार होतं. हे सगळं त्यांच्यासमोर कसं मांडायचं याचाच विचार करत होता तो. अर्थात आबासाहेबांना राजपूतच्या धूर्तपणाचा अनुभव आलेला, पण तो एवढा नीच, नालायक, पाताळयंत्री असेल हा विचार त्यांनी नक्कीच केला नव्हता. हे सत्य त्या दोघांसमोर येणं म्हणजे इतक्या वर्षानंतर त्यांच्या जखमेवरची ठिपली काढण्यासारखं होतं. पण खरं काय ते त्यांच्यासमोर ठेवावंच लागणार होतं. हक्क होता त्यांचा तो जाणून घेण्याचा. घर आलं तसं पावनी गाडीतून स्वतः खाली उतरणार तोच विक्रांतने आधी उतरून तिला उचलून घेतलं.
तेवढं चालून जाण्याचंही त्राण नव्हतं तिच्या पायांमध्ये. गाडी त्याच्या बाजूला बसलेली असतानाही किती थरथरत होती. विक्रांतच्या कवेत पावनीला पाहून आजीसाहेब धावतच दाराजवळ गेल्या. पावनी, विक्रांत, काय झालं रे पावनीला? ठीक ठीक आहे ना ही? त्यांनी काळजीने विचारलं. त्याने हो म्हणत तिला तिथल्या सोफ्यावर लेटवलं. हो आजीसाहेब, ठीक आहे ती. फक्त थोडी घाबरली आहे. आजीसाहेब तिच्या बाजूला बसल्या. त्यांचा प्रेमळ स्पर्श होताच तिला हुंदका दाटून आला आणि त्यांच्या कुशीत डोकं ठेवून तिने रडायला सुरुवात केली. आजीसाहेब प्रेमाने तिच्या केसांवरून डोक्यावरून हात फिरवत होत्या. नेमकं काय झालंय हे त्यांनाही कळायला मार्ग नव्हता. माफ कर बाळा आम्हाला. आमच्याशी वैर निभावता निभावता त्या नालायकाची काळी सावली तुझ्यावरही पडली. आजीसाहेब तिच्या केसांवरून हात फिरवत तिला म्हणाल्या. तिला तसं रडताना पाहून चार्लीही त्या सोफ्याजवळ घुटमळत राहिला. इकडून तिकडे उडो मारून तिच्या चेहऱ्याकडे बघायचा प्रयत्न सुरू होता त्याचा. जणू तू रडू नको असं डोळ्यांनीच सांगत असेल तिला. कधी कधी सुखी राहणार नाही तो. शाप आहे माझा. माझ्या लेकरावर वाकडी नजरेने टाकली त्याने. तळतळाट लागेल त्याला. नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. आजीसाहेब चिडून दुखावून राजपूतला दूषणं देत होत्या. नर्मदा, शांत हो. आपली पाहुणी ठीक आहे ना? आणि त्या जगदीशराव राजपूतचा हिशेब तर व्याजासकट चुकता करणार आहे मी. आबासाहेबही करारी आवाजात म्हणाले. तेवढ्यात हर्षलही तिथे आला. आबासाहेब, त्याची गरजच पडणार नाही. म्हणजे म्हणजे देवाने आधीच हिशेब केलाय त्याचा. विक्रांत एक उसासा टाकत म्हणाला. तुला काय म्हणायचंय विक्रांत? नेमकं काय झालंय? म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये त्याने पावनीला किडनॅप करून ठेवलं होतं तिथल्या 7व्या मजल्यावरून पाय घसरून खाली पडला तो आणि त्यातच गेला, विक्रांतने सांगितलं. ही गोष्ट तर पावनीलाही माहिती नव्हती. विक्रांतच्या तोंडून ते ऐकल्याबरोबर तिने उठून बसायचा प्रयत्न केला. देवाच्या दारी न्याय आहे म्हणतात ना, तेच खरं. आजवर न जाणे किती चुकीचे कर्म केले असतील त्याने, आणि आज तर आपल्या पावनीला त्याचाच हिशेब केला देवाने. हेच मरण अपेक्षित होतं त्याचं. बरं झालं, आजीसाहेब रडता रडता म्हणाल्या. आवाजात द्वेष, तिरस्कार आणि चीड होती राजपूत विषयी. आबासाहेब आणि आजीसाहेब आणखी काही रिॲक्ट करतील त्याआधीच विक्रांतने पुढे बोलायला सुरुवात केली. त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या बाबतीतचं सगळ्यात मोठं सत्य त्यांच्यासमोर ठेवणार होता तो. आजीसाहेब, पावनीला त्या अजगराच्या तोंडून सोडवू शकलो मी, पण पण आई बाबांना नाही वाचवता आलं हो मला. म्हणजे माधवी आणि अभय? राजपूतच्या तावडीतून त्यांना सोडवता नाही आलं म्हणजे? विक्रांतने या सगळ्यात माधवी आणि अभयचं नाव घेतलं म्हणून आबासाहेबांनी आश्चर्याने विचारलं. मनातल्या मनात तारा जुळवायला सुरुवात केली होती त्यांनी. नेमकं काय घडलं असेल याचं. आबासाहेब, आईबाबांचा ऍक्सिडेंट नव्हता झाला, तो घडवून आणला गेला होता. प्लान मर्डर. जगदीश राजपूतने करून आणला होता तो. तो आळीपाळीने त्या दोघांकडे पाहत एक एक वाक्य उच्चारत म्हणाला. ते ऐकून मात्र त्या दोन्ही म्हाताऱ्या जीवांना भयंकर धक्का बसला. विक्रांतने समोर होत आबासाहेबांना धीर दिला तर पावनीने आजीसाहेबांना जवळ घेतलं. यावेळी ती दोघं त्यांचा आधार झाली. म्हणजे माझी माधवी, माझा अभय, ते दोघं, त्या दोघांना या चांडाळाने मारलं. विक्रांतने मान हलवली तसा आजीसाहेबांनी हंबरडा फोडला. आबासाहेबांची ही अवस्था काही वेगळी नव्हती. राजपूतने विक्रांतवर आळ घेतला तोपर्यंत डोळे बंद करून विश्वास ठेवला होता त्यांनी जगदीश राजपूतवर. माणूस ओळखायला किती भयंकर चूक केली आपण. त्याच्या मुलीला या घरची सून बनवून आणणार होतो. ज्याच्यावर तुम्ही प्रमाणाबाहेर विश्वास ठेवता त्याच्याकडून विश्वासघात मिळाला तर तो धक्का पचवणं खूप अवघड असतं. आबासाहेबांची सध्या तीच परिस्थिती होती. अगदी प्रत्येक पावलावर जगदीश राजपूतवर विश्वास ठेवला होता त्यांनी. पण बदल्यात त्याने काय दिलं? त्यानंतर कितीतरी वेळ आजीसाहेब रडत होत्या. आबासाहेबही आपल्या सुनेच्या आणि मुलाच्या बाबतीतलं हे सत्य ऐकून हेलावून गेले होते. का का केलं असेल त्याने असं? माझ्या लेकरांना भरल्या आयुष्यातून उठवलं. अभय, किती विश्वास ठेवायचा त्याच्यावर. कधीही परक मानलं नव्हतं त्याला. त्याची ही परतफेड केली त्याने. आजीसाहेब त्या उद्विग्न परिस्थितीत रडत म्हणाल्या. त्याच्या बहिणीच्या मरणाला बाबांना जबाबदार मानत होता तो. मगाशी जगदीश राजपूतचं बोलणं विक्रांतने त्या दोघांना सांगितलं. साफ खोटं आहे हे. अभयला कधीच पसंत नव्हती ती. मी सुद्धा कधीच या बाबतीत बोललो नव्हतो त्याच्याशी. माधवीला अभयसाठी आधीच पसंत केलं होतं आम्ही.
आणि त्याच्या बहिणीच्या मरणाला तो स्वतः कारणीभूत होता. सगळं माहिती असतानाही त्या माणसाशी गाठ बांधून दिली त्याने आपल्या बहिणीची. यात सर्वस्वी चूक त्याची होती. माझ्या अभयचा काही एक संबंध नव्हता त्याच्या बहिणीच्या मरणाशी. राजपूतने आपल्या मुलावर केलेले सगळे आरोप फेटाळत आबासाहेब चिडून म्हणाले. हर्षल आबासाहेबांजवळ येऊन बसला. आबासाहेब, झालं ते वाईट झालं. फार वाईट झालं. पण आता भूतकाळात जाऊन आपल्याला ते बदलता येणार नाहीये. जगदीश राजपूतला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. काका काकूंना न्याय मिळाला. आजवर जसे विक्रांत आणि विराजकडे पाहत खंबीरपणे उभे राहिलात, इथून पुढेही तसेच राहात. आता तर छोटा विक्रांत नाही तर पाहुणी येणार आहे घरामध्ये. घडून गेलेल्या गोष्टींकडे वळून बघून दुःखी होण्यापेक्षा आपण भविष्याचं स्वागत करायला हवं. वेळ सगळ्या गोष्टींचं औषध असतं. हर्षल आबासाहेबांजवळ बसत त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाला. त्यांनाही पटलं ते. खरंच वेळ सगळ्या गोष्टींवर औषध असतं. विक्रांत त्याने एकदा पाहुणीकडे पाहिलं आणि मग एक पॉज घेऊन बोलायला सुरुवात केली. आजीसाहेब, आबासाहेब, मला तुम्हाला आणखी काहीतरी सांगायचं आहे माझ्या आणि पावनीच्या बाबतीत.